या 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 नमस्कार. कसे आहात? बरे बरे. आलो वेळेवर. या अण्णा या. चला काय वाट बीट सापडली नाही? हो हो व्यवस्थित? हो. एकदम व्यवस्थित. चला बरं झालं वाट लवकर सापडली तुम्हाला. काय आहे, वस्तीवरचं घर आहे आपले, हा त्यामुळे म्हणले. बस बसा बसा बस बसा भाऊ ना. ये हर्षद. बस बसा. हे, पाणी आणलेलं होता. अण्णांची ना आमची जुनी ओळख. लय पूर्वीची ओळख आहे आमची भरपूर. हा आणि अण्णा म्हणजे राजा माणूस बरं का एकदम. जा चहाच ओळखलाय का बघ जा. हे काय मुलीच भाव आहेत का? हा आपल्या भावाचा पोरगा आहे. मुलीला नाही भाऊ. पहिलवानचे करतो का? हा पहिलवानकीच करतो. बोला ना त्यांना. हा हा ए झाला असं तर पाठव. पण नको. हे आमची लेख. शिक्षण वगैरे व्यवस्थित झालंय पोरीचं. 15वी झाली. तुम्हाला तर माहिती आहे आपले शेतीच्या जीवावर सगळे. गरीब परिस्थिती होती. जमल तेवढं शिकवलंय पोरींना. आता बाकी तुमचं पुढच्या पुढे ठरवा काय करायचं ते. होय एकच मुलगी आहे तुम्हाला? नाही आता त्याचं काय माहिती का तुम्हाला. जे आहे ते सांगतो. ही पहिल्या बायकोची माझ्या, पण आपला आजारी पण होती, तिला वारली ती. बर. हिचं आपलं घरादाराचं सगळं बघायचं म्हणून दुसरी बायको केली आणि तिची एक पोरगी ते आहे ना. कुठे ग? म्हणजे यांना सांभाळायसाठी दुसरं का? हा हा बर बर. हे बघा, हा आमचा मुलगा आहे. माझा भाऊ आहे, लहान भाऊ. हे वडील. हा डेअरी सांभाळतो. आमचं जवळजवळ सकाळ संध्याकाळ 5,000 लिटर पर्यंत संकलन होतं. आणि मी खडी मशीन सांभाळतो, गाड्या आहेत आमच्या. आणि हे घरी भरपूर गुरं येतं, बलगर वगैरे यांच्या मदतीने ते सांभाळतात. सगळं चांगलंय. बिहारी लोक बरे. नका घेऊ तसलं वाक्य, तिथून घ्या. ऍक्शन. आता सगळं कसं आहे, आजकालचं पिढी, तर ह्यांना बोलू द्या. ह्यांची पसंती असेल तर आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल. ते लानी मेवणी पाहिली का? हा जा बरं, बोलून घे. जा दोघं बोलून घ्या. तू बी जाय ना. जाऊ द्या ना तिला पण जा. मी कशाला जा म्हणते ना. कसं आहे, त्यांची पसंती झाली ना तर आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल. हा आता पसंतीचं काय माहितीये का. तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो बरं का. आमची काही लय परिस्थिती नाही. आमच्या आईपतीप्रमाणे आम्ही पोरगी नारळ देऊ फक्त. आता ही तुमची जुनी ओळख आहे, काय विषय नाही एवढा. आम्ही आधीच त्या तयारीने आलो की आम्हाला तुम्ही फोटो पाठवला होता आणि आमच्या मुली आहेत, लग्न करायचे एवढे बोलले होते, डेअरीवर भेटले. तर माझं काय म्हणणं आहे, त्यांना जर पसंत असेल ना, लग्न आम्ही करून घेऊ. ऐका मी काय बोलते. मी काही इथे थांबत नाही, तुम्ही दोघं बोला, मग आपण जाताना जाऊ. मी इथे उभी आहे. हो चाल. नाव काय म्हणलीस? ऐश्वर्या. शिक्षण किती झाले? B.Com कम्प्लीट. कॉम्प्युटर वगैरे चालवता येतं का? हो हो MSc चे कोर्स झालेत ना? हो. ते काय झालं, एक नवीन हॉटेल टाकायचंय, मग त्यासाठी ही डेअरीचं मागं पुढे हिशोब तुला ठेवावा लागेल. हा. ते किचकट काय आहे हिशोबाचं. हो हो माहिती आहे. आणि एक गोष्ट विचारू वाटत नाही, पण विचारतो. आधीच बोललेलं चांगलं असतं. बाहेर कुठं अफेअर वगैरे नाही तसं असतं तर मी तुम्हाला हो बोलले असते का? म्हणजे हो बोलली का? हो. ठीक आहे, म्हणजे पसंत आहे म्हणायचं मी. तुम्हाला मी पसंत आहे का? हा म्हणायचं. आता काय हाय चांगलं म्हणायचं म्हणजे हाच की म्हण. हा. चालतंय. आता विषय काय आहे की हाय आपली हाईट वगैरे मॅच होती. शिक्षण झालेलं आहे माझं, थोडं कमी शिक्षण झालेलं आहे, पण मला पूर्णपणे सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. चालतं मग काय आहे ते बघू घरी, घरचे काय म्हणतात त्याच्यानुसार. हा म्हणले तर जुळून आलं तर टाकू करून मग. हो हो चालेल. चालायचं मग. हो.
बस ना. कसं आहे तात्या, आता हे आलेत, आम्हाला काय खेळवत ठेवायचं नाही. आम्ही तुमचा निरोप ऐकणार, तुम्ही आमचा. काय असेल ती समोर समोर होऊ द्या. तुला काय वाटतं रे? चांगली मुलगी आवडली मला, तयार आहे मी लग्नाला. हो, आमचा मुलगा तर तयार आहे. तुझं काय म्हणणं आहे? मी पण तयार आहे, पण बाकी तात्या म्हणतील तसं. तात्या म्हणतील आणि माझं काय? हा अगं तुम्हाला काही कळतं का? ती एवढी मोठी पार्टी आपल्याला त्यांचं कसं जमणार आहे? आम्ही म्हणलं ना, आम्ही करून घेतो सगळं, जर ती तयार आहे तर. नाही नाही, पण तुम्ही एवढ्या मोठ्या गाडीत आले, एवढं तुमचं सगळं आम्ही करायचं आणि हिला सगळं लावायचं म्हणलं, आमच्या दुसऱ्या पोरीला काय करायचं? मग तुमचं एवढं नाही तर मग आम्ही काय बोलणार याच्यापेक्षा? आम्ही सगळं नाही तयार करू. हा? नाही नाही, जमणारच नाही आमचं पोरगी द्यायला. आई आम्ही नाही आमच्या खर्चाने घेतोच ना करून सगळं. अगं आई हा? होऊ दे ना तुम्हाला तिचं. बाकीचं काहीच तुम्हाला ताण देत नाही. नाही नाही, कशाला? एक मिनिट थांबा, बस पाहुणे. तुला काय अक्कल आहे का? कुठं बोलावं, काय बोलावं? हा, 8 नंबरवर सगळं बोलणं झालंय माझं. आणि आता तुझ्यासमोर काय म्हणते ते पाहुणं, तुमची काय अपेक्षा आहे का? आम्हाला फक्त पोरगी दिली तर आम्ही सगळं करतोय ना. आम्ही सगळं घेतो. दादा म्हणजे तुम्ही तुमचं आपण झालं, लग्न तुम्ही या नको पोरीचं करू. करणार चांगलं आणि माझ्या पोरीचं काय करायचं? तुझ्या पोरीचं ही कोणाची आणि ती कोणाची? अहो पण तुम्ही सगळं हिला लावलं, यांच्या टप्परनी तर आपल्याला सगळं द्यावं लागेल ना. अगं त्यांची काय अपेक्षा नाहीये ना, आपल्या आईपतीप्रमाणे देऊ ना आपण. आपण तरी कुठं जावं माग सरणारी? आता तुम्ही माझ्याबरोबर चला, नाही तर बोला. नाही समोर समोर काय असेल बोलू द्या. पण तुम्हाला नेमकी नाराजगी कोणत्या गोष्टीची? नाराजगीचा काय विषय? आता तुमच्या बरोबरीने आम्हाला देता येणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला पोरगी द्यायची नाही. नाही नाही, पोरगी द्यायची नाही म्हणजे अगं वाईट काय या स्थळात? आणि पोरगी द्यायची नाही असं कसं म्हणते तू? अहो, ही तुमचीच पोरगी आहे ना. मग आता हिचं चांगलं झालं, हिची बघते ना, आम्ही बघू मागं पुढं. अहो, आता पण आमचीच मग झाली हिला- पासोय रे तुम्ही. तुम्ही काय म्हणजे हिला सगळं आम्ही खर्च करायचा, तुम्हाला सगळं द्यायचं आणि माझ्या पोरीला काय राहतंय पाठीमागं? अगं आई तुला कळतंय का काय? गप्प बस तू. खर्च आम्ही कुठं काय म्हणतच तुला काय नाहीत ना. कळतंय? तुला नाही काय कळते. जाऊन दे, त्यांना पोरगी द्यायची नसेल आपल्याला, नाही, आपण नाही, करून काय घेऊ. काय अडचण, तुमचं काय अडचण आहे दुसरी? नाही, माझी काहीच अडचण नाही. आता काय आहे विषय हो? तुम्ही काही सुद्धा बघू नका. आम्ही सगळं आमच्या पदर खर्चाने घेतो करून. त्यांना आपण आपल्या पदर करतो म्हणलं तरी त्यांचीच काहीतरी अडचण नाही, दिसती. तुमचं तुम्ही सविस्तर बोला म्हणायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं बोलून घ्या. नेमका आम्हाला निर्णय तुम्ही व्यवस्थित द्या. तुमचा विचार झालेला नाही ते बहुतेक. आम्हाला तयारी झाली म्हणलं तरी तुम्ही नाही म्हणताय. मग तुमची तयारी झाली तर मग हिचं घेऊ करून, मग हिचं देऊ नंतर करून. मोठीचं करणार. येड लागलं काय तुला काय? हा, काय बोलतेस तू पण? लोक नावं ठेवतात ना आपल्याला. बारकीचा अधिकाराची मोठी ठेवायची का? मग आता हिचं झाल्यावर करून टाकू तिचं, पण तिला काय तवा? नाही नाही, तुला अडचण काय नेमकी? हिचं करायचं नाही का? तिचं करायचंय, पण तवर मग हिचं लग्न लावून गेल्यावर 4-2 महिने करीन हाताखाली काम देऊ नंतर करून. तुला डोक्याचा भाग आहे का थोडाफार? हा, हे बघ, हिलच्या लग्नासाठी काय लागत त्याची सगळी तरतूद मी करून ठेवतो. काय थोडाफार खर्च येईल, थोडंफार अन्न म्हणल्यात आम्ही बघून घेऊ. आम्ही घेतो सांभाळून सगळं. हा, आणि हिच्यासाठी पण मी काय मागे सरणार आहे का? लागलं तर वावर बी कर मी. वावारी काय सोयरे झाले तुम्ही. आम्ही बघणार मागं पुढं. वावर विकायची गरज नाहीये, पण तुमचं काय आहे ना, तुम्ही आधी स्पष्टपणे तुमचं घरगुती मिटवून घ्या. दादा, ह्यांचा जोपर्यंत वाद मिटत नाही ना, तोपर्यंत मला अशा वादात नाही लग्न करायचं. ठीक आहे. आता आम्ही काय बोलणार याच्यापेक्षा पुढं? वाद कशाचा नाही, काय नाही पाहुणं. हिने डोक्यात काय खुळ घालून घेतलंय काय माहिती. पोरगी तर चांगली आहे ना आमची. पोरगी चांगली, पण तुमचा वाद ही समोर समोर दिसतंय की. द्यायचीच नाही पोरगी, जाऊ द्या मग. जाऊन दे दादा, आपल्याला पण नाही करायची. थोबड हाणू का तुझं? इथं द्यायची नाही पोरगी. जग मारा, इथं बोलवलेत का माणसं मी? एवढं सोयरीक जमावली सगळं केलं, द्यायची नाही म्हणती. डोकं ठिकाणी होते तुझं. आमच्या पायी हाना मारे नका करू. एक काम, थांबा तुम्ही पाहुणं. इकडे येतो, हो इकडे. घरगुती काय विषय इतका वाटला? आपण सगळं करायला तयार आहे, तरी काय भानगड आहे एवढी? नाही काय आमच्या काकूचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. या समजून पाहुणं स्वतःच्या पोरीसाठी जर तयार व्हायला म्हणजे काय? इकडे काय ग, काय अडचण आहे तुझी नेमकी? काय ना ते ए, तुमच्या काय बापाची पेंडी काय इथं? याला बोंबलत आला माग काय? तो म्हणणं काय? म्हणणं काय, तुम्हाला कळत नाही का? ते एवढे श्रीमंत आणि तिथं द्यायचं आणि तुम्ही ना तुमच्याच पोरीचा विचार करता. मग लहानीचा अजिबात विचार करत नाही. काय डोक्यावर पडली का ग? हा, काही अडपट बाई आहे काय तू? लहानीचा विचार करत नाही म्हणजे तिचं लग्न करून द्यायचंय का आता? तिचं लग्न लावायचंय का आता? वय आहे का तिचं लग्न करायचं? एवढी हौस असेल तर सांग, देतो तिथं बी बार उडून. नाही तसं नाही म्हणत मी, पण मग यांच्याकडे एवढा पैसा पाणी आहे, ते कधी जत्राला यायला आले तर आपले त्याची ठेप ठाणं पण झालं पाहिजे ना करणं. किती खर्च लागन? सोनं तर नाही ना खायची ती माणसं. हा, खायला भाकरच खात्यात ना. का 4 माणसं जीव घालायची ऐपत नाही आपली. 5 येते 10 येते, नाही जीव घालायचो का आपण? आणि पोरींसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं ग? राहू द्या नाना, नका ना बोलू. ती जर म्हणत असेल तर ठीक आहे, नाही करत मी आता लग्न.
नाही नाही, मग काय तशीच राहते काय? हा, अरे हिला अक्कल नको वय? एवढी चांगली माणसं चालून आल्यात आणि हिच्यासाठी नाही करणार का मी? हिच्यासाठी नाही बघणार का एवढं चांगलं स्थळ मी? अरे हिच्यापेक्षा चांगलं तिच्यासाठी बघत मी, पण उद्या राहायचं लग्न. पण ती सगळी कमाई सगळं सासवलेलं हिलाच उडतंय ना आता. कोण म्हणलं तुला? हा, का बुद्धी जागेवर नाही काय तुझी? पहिल्या लग्नात खूप खर्च होतो, नंतर परत एकत्र करायला नेला किती वेळ जाईल. अरे मी करीन पैसे गोळा, ह्याच्या त्याच्याकडनं याजाने घेईन, आणि नाही जमलं ना वावर घेईन, पण हिचं बी कल्याण करीन मी. दोन्ही माझ्याच पुरी आहे, आतापर्यंत ह्यांच्यासाठीच करतोय मी. ना जाऊ दे चला. नाही जाऊ द्या, काय जाऊ द्या. आणि हे बघ, वावर नाही राहिली, एक बार मजुरी करून पोट भरू आपण, पण या दोघींचं चांगलं करू. कशाला मध्ये आडवा पाय घालते तू? आता तर अजून माझं शिक्षण पण बाकी आहे, तरी माझं गप्प ग. लग्न काय गप्प तू. गप्पा, दीदी मोठी आहे. उगा नको पोरांवर जाऊ दे खेकसू. ना आई, जाऊ दे ना, नको ना विषय वाढू. नाही नाही, मी काही तिचं ऐकत बसणार नाही. हे बघ, आत्ताच्या आत्ता जाणार आहे मी, आणि त्या पाहुण्यांना होकार देऊन टाकणार आहे. अजिबात सांगायचं नाही. होकार द्या ना, मग हिच्यासाठी द्या, त्या नवर देवाला. हिच्यासाठी हा, कळलं का तुला? मी आहे ना, तुला खरंच आई समजत होती हिची, पण आज मला कळलं तुझ्या मनातच पापी. ह्या पोरीसाठी चांगली सोयरीक आली तर बघवत नाही होय तुला? हा, मग तुम्ही तर म्हणता ती पण पोरगी तुमचीच आहे, म्हणतात ना तिला पण चांगलं करेन, मग द्या ना हिचं लग्न त्या पोराशी करून. नाही हिचं करून द्या, आणि हिला थोरलीच नाही लावायचं का लग्न? तिला बघू दुसरं. मग हे स्थळ आलंय चांगलं आहे ना, चांगला मुलगा आहे, तर हे मुलीचं लावून द्या ना. अगं तुला समजत कसं नाही? हिच्यापेक्षा चांगलं तिच्यासाठी बघन मी, का नाहीच होऊन द्यायचं तुला हिचं कल्याण? नाही करायचं का लग्न हिचं? नाही लावायचं हिचं लग्न तिचं. हिच्या तर आईला हिला आहे ना, बघतो मी, हिला ठोका टाकू दे. हिला आहे ना, तुम्ही हान चाललंय हे काका, या शेतात घालवायची का पाहुण्यांसमोर? काय झालं? तुम्ही तो लांड का लागत नाही का? हे असं पाहुण्यांसमोर तुम्हाला माझी इज्जत घालायची होती, दांडा घ्यायचा होता का? नाही नाही, तुझ्या डोक्यातच टाकाय पाहिजे होता. दादा ह्यांची लय भांडीत नको आपल्याला, आपल्यामुळे नाही नाही, त्यांना एकदा काय झालंय नेमकं? आमच्यामुळेच होतंय तुमचं हे. काय नाही पाहुणं, हा आमचीच माणसं खोटी मानायची. हिला कशाच पटत नाही माहितीये का? हा. हिचं म्हणणं आहे, हिच्या पोटची पोरगी नाही ना, तर हिला हे स्थळ नको मोठं, हिचं लग्न झालं पाहिजे. सावत्र असल्यासारखं जो वागवत्यात. तेच म्हणायचं आता. हायच मी सावत्र राही. ए काकी, बाप तर एकच आहे ना राव. तुम्ही असं काय तुम्ही ती सावत्र जर असलं तरी स्वतःच्या पुरीसारखं हे केलं पाहिजे. तर दादा माझ्या डोक्यात काय चाललं होतं, ह्या एक फिल्या काम ना- करा, त्यांना मोठं लग्न नाही पाहिजे, आम्ही देवळात करतो. आम्हाला मोठेपणा दाखवायची हौस नाही, आम्हाला फक्त सुसंस्कृत, तुम्ही जी ह्यांच्यामुळे असं ना संस्कृत पोरगी पाहिजे फक्त. हिला पण शांत शिकून द्या ना, पोरगी हिला शिकून द्या ना. आणि शिकल्या- हिच्या- ह्यांचे सोयरे झाले, आपण ह्यांना तयार आपल्याच होतो ना. मामाची पोरगी आहे ना, मामाचं पोरगी आहे ना, त्याला देऊन टाकू की, त्याला काय दावा. जमन का तुम्हाला? तुम्हाला जमन का? दोन्ही करू आम्ही. मामाच्या घरी पण आमच्या तुम्हाला असं- खडी क्रेशर आहे या. जमन ना? बघा असं असतंय पाहुणं. हिचा गोडी गुलाबीने आमच्यासाठी फार काट्यान कोराड्या घेऊस तर आमच्या त्यांना सांगत होत्या ना मी व्यवस्थित. काय सांगत होती? हिचं लग्न नाही करायचं? तुम्हाला तरी पटतंय का पाहुणं? अहो मनात एवढी खोट नको ठेवू बाई. आणि- 4 दिवस राहणार आहे आता घरी, ती पोरगी जाणार आहे तिला नांदायला. शिकायचं तर शिकू द्या, मग लग्न आम्हीच करून घेऊ आमच्या घरात. जमन का तुम्हाला? जमन करतो आम्ही लग्नाची असं बघितलं तर एखादं स्थळ सुद्धा, पण ही चांगली पोरगी वाटली. यांचा स्वभाव पहिल्यापासून माहिती. घरातला संबंध आहे इथं. आता तर तुमची काय अडचण नाही ना लग्नासाठी? तयारी. नाही चालतंय पाहुणं. या बघा काय झालं असेल त्याच्याबद्दल माफी मागतो तुम्ही मी. हात जोडायची काय गरज आहे? त्यांना लक्षात आले त्यांची गोष्ट. त्यांना त्यांचं बी चुकत नाही. त्यांचं ते पोटचा गोळ्यासारखं वाटतंय आणि तिला तिच्या पोरीचं आधी चांगलं वाटतंय. अहो पण पोटचा गोळा असला म्हणून काय झालं? हे बिन आईचं लेकरू तिला आई आई करत हिंडतंय ना माग. काय चुकलं या पोरीचं? आणि का वाईट करायचं हिचं? बरोबर आहे ना. जाऊ दे. मी वाईटचं म्हणलेच नाही ना तिचं. मी फक्त म्हणलं हे चांगलं स्थळ आहे तर हिचं करा. पण म्हणतात ना तुम्ही, तर तुमच्या मनाने होऊ द्या. मग चांगलं आलं म्हणून हिचं करायचं का? थोबड पण ठेव तुझं. माणसं गेला उचकट. आज जे हे झालं ते मुलाच्याला आमच्या 4 पाहुणा रवळ्यात झालं, आमची काय इज्जत राहील. आता ही सगळं यांच्या हातात आहे. नाही तर नसन ना जमत, आम्ही देवळात करतो परत येतो बी नाही इकडे. पण आम्हाला ती पोरगी पाहिजे. चुकलं माझं, चुकलं. ती मग साया करते मला, पण मीच माझं सावतरपणा ठेवत होते. नाही होणार माझ्याच्याने असं. दोघांना पण आता चुकलंय माझं, चुकलं. तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते. जाऊन दे. खरं वागून घेता का आम्हाला? काय अजून विचार नाही करा. नाही, आता काही नाही, करून देईन मी तिला चांगलं लग्न. माझ्या हातानेच आता सगळं होणार आहे. धुसफूस नका करू. एखाद्या घरातून एक लेकरू गेलो, आईला परत तिचीच आठवण येते. किती काम केलं असेल, काय केलं असेल, लक्षात येतं आम्हाला लगेच. अहो आजारी पडली तर रात्रात हिने हिची सेवा केली माहितीये का तुम्हाला? कधी हिने अंतर नाही दिलं पोरीने. अहो उलट मला वाटलं पोरगी अंतर दिन, पण हिचं मन चांगलं असेल. झालं उलटच. काय करू, 4 दिवसाची तारीख काढू. तिला पण येता इथं त्रास नको व्हायला.
चालतंय पाहुणं पुढच्या वारीने माणसं घेऊन ये तुमची तारीख काढून ये ना साखरपुडा लवकरच लग्न धरू डेअरीवर या तिथे आपण बोलू. चालतंय चालतंय या ए सोडून या ना जा पळ. चला चला